हाय गाईज, आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो प्रवास सांताक्रूजपासून आचार्य चौक बघू शकता. महाराष्ट्र सरकारचा खूप मोठा उपक्रम आहे. खूप भारी वाटणार आहे मित्रांनो प्रवास करायला. मी तर फर्स्ट टाईमच अंडरग्राउंड मेट्रोने जात आहे. मी तर फर्स्ट टाईमच प्रवास करतो आहे अंडरग्राउंड मेट्रोमधून. महाराष्ट्र सरकारचे आभार मानून तेवढं कमीच आहे. खास करून देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब. खूप खरंच मुंबईकरांना एक गिफ्ट असेल. हल्लीची ट्रॅफिक एवढी वाढलेली आहे तर प्रवास करताना खूप कठीण जाते. अंडरग्राउंड मेट्रो बोललं तर खूप छान उपक्रम आहे. मी तर पहिल्यांदाच प्रवास करतो आहे. आता मेट्रो येणार आहे, बघू शकता तुम्ही. मेट्रो आलेली आहे. आता 1 मिनिटात येणार आहे. पूर्ण डोअर ओपन होणार आहे मेट्रो आल्यानंतरच. अशी ओपनच होणार नाही, ते मेट्रो आल्यानंतरच ओपन होणार आहे. मेट्रो आलेली आहे बघा. ते समोर डोअर आहे, ओपन आहे. बघा मित्रांनो, मेट्रो आलेली आहे. खूप अतिशय उत्कृष्ट आहे बघा. भारी निकाल आहे बघा. चालू जातात. किती भारी गोष्ट आहे मेट्रोमध्ये प्रवास करायला. सध्या तरी प्रवासी कमी आहेत, पण ती पण फुल होणार आहे हार्बर लाईनसारखी. हार्बर लाईनसारखी फुल होणार. पण मुंबईचं ट्रॅफिक एवढं वाढलेलं आहे बरं मित्रांनो. प्रवास करणं खूप कठीण जातं वरती. अंडरग्राउंड मेट्रोमध्ये तर इझी आहे. दादर, धारावी सहज आपण जाऊ शकतो अंडरग्राउंड. आपल्याला समजणार पण नाही की लगेच दादरला आपण पोचलो, वरलीला पोचलो. बाईकने फोर व्हीलरने जायचं म्हटलं तर खूप कठीण आहे. मुंबईची ट्रॅफिक तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो. खूप अवघड झालेलं आहे ड्रायव्हिंग करून. वरती ट्रॅफिक एवढी वाढेल. पोलीस स्टेशन आहे बँड्रा कॉलनी. मित्रांनो रुटीन आहे. असंच व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला नवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो. बँड्रा कॉम्प्लेक्स. आता स्टार्टवर मित्रांनो बघू शकता. बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. सुपर फास्ट सारखी धावते बघा. फास्ट मेल एवढी फास्ट धावते. त्यामुळे अंतर कमी होते मित्रांनो. फास्ट आहे.
मेट्रो थांबलेली आहे धारावीला बघू शकतो. धारावीकरांना गिफ्ट कळलं. असे उपक्रम भागामध्ये झालं पाहिजे. प्रत्येक भागामध्ये मुंबईची ट्रॅफिक कमी होते. सर्व जो पण मुंबईजवळ मेट्रोनेच प्रवास करत आणि एवढं कमी वेळामध्ये आजकाल टाईम महत्त्वाचा मिळाला. स्टेशन शीतलादेवी म्हणते. ट्रेनपेक्षाही फास्ट आहे. सुद्धा नाही मस्त अशी हालते नाही. स्टेशन शीतलादेवी आलेलं आहे. मित्रांनो डिजिटल स्क्रीन आहे, त्याच्यात दाखवते स्टेशन कुठला रूट किती टाईम बाकी आहे. मुंबईचं स्टेशन कंपनीचं स्टेशन आवडतं. पुढचं स्टेशन दादर असेल. स्टार्टिंगच आहे दादर मेट्रो. SBI दादर मेट्रो आलेलं आहे. सेवेसाठी हजेरी असते. साफसफाई ऑटोमेटिक आवाज येतो. रोड के सामने से जाए, रोड के सामने खड़े मतलब स्टेशनचं 10 रुपये होतं. स्टेशन सिद्धिविनायक स्टेशन सिद्धिविनायक जाण्यासाठी खूप जास्त प्रवास करावा लागला पाहिजे. दर्शनासाठी खूप सोपं झालेलं आहे आता. जल्दी सिद्धिविनायक स्टेशन सिद्धिविनायकाचं दर्शन करण्यासाठी ट्रॅफिक
मस्त सुविधा दिलेल्या आहे सरकारने. ICICI सिद्धिविनायक. गणपती बाप्पाचं दर्शन सोपं होणार आहे. सिद्धिविनायकचं दर्शन सोपं होणार आहे मित्रांनो. मी उतरलेलो आहे सिद्धिविनायक स्टेशनवरती. सिद्धिविनायक आलेला आहे मित्रांनो, बघू शकता. फक्त फिरायला आलेलो आहे मित्रांनो, बघू शकता. तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. नवीन व्हिडिओ असेच घेऊन येणार आहे मित्रांनो. तुमचं फक्त एक सबस्क्रायबर, एक लाईक, शेअर पाहिजे मित्रांनो, दुसरं काही नको. असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला शेअर करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल. जेणेकरून माझे मनोबल आणखी वाढेल. सुविधा प्रवास फर्स्ट टाईमच केलेला आहे मुंबईमध्ये. पोलीस स्टेशन वरली, पोलीस स्टेशन वरली स्टेशन आलेलं आहे, वरली स्टेशन आलेलं आहे. सांताक्रूजपासून मी पकडलेले आहे मेट्रो. वरली, दादर, आचार्य आस्तरे, चौक. दुसरी साईड आहे मित्रांनो, बघू शकता. लास्ट स्टॉप आहे आचार्य आस्तरे. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन का ये अंतिम स्टेशन है. ये ट्रेन आगे नहीं जाएगी. सेंटर लाईन, वेस्टर्न लाईन एवढी भरभरून जाते. प्रवास करताना मित्रांनो खूप कठीण जाते. त्यासाठी गव्हर्नमेंटने मित्रांनो खूप छान राबवलेला आहे, बघू शकता. जेणेकरून मुंबईची ट्रॅफिक एवढी वाढलेली आहे. जेणेकरून अंडरग्राऊंड बसेस सेंट्रल रेल्वेमध्ये, हार्बर रेल्वेमध्ये तर जागा नसते उभं राहायला. डोरमध्ये बाहेर किती जण पडतात, बेस्ट आहे. डोर ऑटोमॅटिक बंद येते, म्हणजे बाहेर उभं राहण्याचा प्रश्नच येत नाही. पुढे स्टेशन आलेलं आहे बघा मित्रांनो. समोरच्या साईडला पण मेट्रो आलेली आहे दुसरी.
प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्र सरकारने अशी योजना राबवली पाहिजे. सिद्धिविनायक आलेला आहे. माझं रिटर्न तिकीट होतं ना मित्रांनो, सिद्धिविनायक आलेला आहे. आता सिद्धिविनायकला मी उतरणार आहे, एक सेल्फी काढणार आहे. मित्रांनो सिद्धिविनायक स्टेशन आलेलं आहे. ICICI सिद्धिविनायक स्टेशन. सिद्धिविनायक आलेला आहे मित्रांनो, बघू शकता. खुलजा सिमसिम, खुलजा सिमसिम. दरवाजा ओपन होणार. उतरलेलं आहे सिद्धिविनायकला. गणपती बाप्पा मोरया. स्टेशन को जाने वाली ट्रेन प्लेटफॉर्म नंबर 2 से जाएगी. ट्रेन टू RAJVLR. सिद्धिविनायकला उतरलेलो आहे मी. आता काय भारी नजारा आहे मित्रांनो, भारी स्टेशन वाटते. सिद्धिविनायक टेम्पल बघू शकता मित्रांनो, आपण सिद्धिविनायकला आलेलो आहे. नजारा असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असे नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार. आणि मेट्रोने जाणार आहे मी. मित्रांनो इथे सिक्युरिटी खूप टाईट आहे. सिक्युरिटी खूप टाईट आहे इथे मित्रांनो. प्रत्येक स्टेशनला 5-5, 6-6 असे पोलीसवाले इथेच आहेत. मेट्रो ट्रेनमध्ये पण असतात. आणि मेन म्हणजे इथे अलाउड नाही आहे व्हिडिओ काढायला. मी कशा तरी काढतो गपचूप. मला आलेले बोलायला सॉरी अलाउड नाही आहे इथे, अलाउड नाही आहे व्हिडिओ काढायला. पहिल्यांदा आलो फिरायला मेट्रोमध्ये. मला तर डिलीट मारायला सांगत होते पोलीसवाले आलेत. मला तर बोलत होते डिलीट मार, व्हिडिओ डिलीट मारून टाक, व्हिडिओ अलाउड नाही आहे. कसं आहे पहिल्यांदाच आलेलो आहे फिरायला. मस्त प्रवासाचा आनंद घेऊ द्या मला. आणि बंद करावं लावलं मला. सिद्धिविनायक स्टेशन बघू शकता मित्रांनो. स्टेशन की ट्रेन प्लेटफॉर्म नंबर 2 पर आ रही है. मेट्रो आलेले आहे. The train to RAJVLR station is going to 1-2 वर्षातून मुंबईचं ट्रॅफिक कमी होईल मला तरी वाटतं. असे मेट्रो राबवले तर, मेट्रोची योजना राबवली प्रत्येक शहरामध्ये. लाईन, सेंटर लाईन, वेस्टर्न लाईन असे मेट्रो असले तर प्रवास जेणेकरून टाळतील मित्रांनो. मला तरी वाटते ट्रॅफिकमधून बेस्ट आहे, ट्रॅफिकपेक्षा बेस्ट आहे.
बाहर जाना है साइडला आहे सर. स्टेशन की साइड नाही नाही स्टेशन की साईड नाही, हायवे की साईड. हाईवे के साइड बघा बाईक बाईक ये आहे. साइड ईस्ट में क्या वेस्ट मला तरी वाटतं तुम्ही एकदा तरी इधर प्रवास करा. यहाँ से निकलिए आप, ये 100 लेफ्ट रुपये साइड में मोठी गली है, गोष्ट नाही आहे. सीधा हाईवे रोड पे पण एकदा निकलेगा, प्रवास करा मित्रांनो, सीधा किती हाईवे भारी वाटते. वेस्ट का. असं वाटतंय बाहेरगावमध्येच आहेत आपण प्रवास करतोय. अंडरग्राऊंड एवढं मस्त बनवलं आहे. मेट्रो स्टेशन, ऑल मेट्रोज. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.